हॅलो. आज आहे गुरुवारचे मस्त मी आज घर क्लीन केले, जे की मी रोजच करते, बट आज जरा थोडी डीप क्लीनिंग केलेली बिकॉज मला आज घरामध्ये मस्त पूजा वगैरे करायची आहे. प्लस उंबरठ्याची पण पूजा करायची होती, तर तिथे मी रांगोळी वगैरे काढत आहे, तुम्ही बघू शकतात. सो मी अशी रांगोळी वगैरे काढली, पावलं वगैरे, आणि असं फायनल असं दिसत आहे माझ्या घराचा उंबरठा. आणि मस्त छान असं वातावरण घरामध्ये असं प्रसन्न वाटतं जेव्हा आपण असं काहीतरी पूजा वगैरे छानशी अशी करतो त्यावेळेस. आणि गुरुवारचं म्हटलं तर खूप छान वाटतं. आणि म्हटलं आज पिझ्झा खायची इच्छा आहे, सो मी पिझ्झाचा बेस वगैरे घेऊन आले आणि ते याला लावते पिझ्झा सॉस. मस्त मी सगळीकडे पसरून वगैरे घेत आहे. मला ॲक्च्युली पिझ्झा खायची इच्छा होती सकाळपासूनच, म्हटलं चला आज पिझ्झा वगैरे करूयात म्हटलं, आणि तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते. आपण घरी पण करू शकतो, एकदम साधी सिंपलशी रेसिपी आहे, तुम्ही पण घरी नक्की करून बघा. आणि थोडासा सॉस वगैरे पण टाकला आहे तिथेच अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर मी हे सगळं असं एकदम सगळीकडनं पसरून घेत आहे हे सॉस, तुम्ही बघू शकतात. आणि इथे मी चीज घेतला आहे, चीज आता किसून टाकत आहे त्याच्यामध्ये सगळीकडे, म्हणजे पटकन ते मेल्ट पण होऊन जाईल. आणि मी चीज फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं, आणले असंच वरती ठेवलं होतं, कारण की ते थोडंसं नरम होईल म्हणून. तर त्याच्यावरती मी ऑर्गेनो वगैरे टाकले, एकदम साधी सिंपलचं केलेलं आहे. त्याच्यामध्ये असं कॅप्सिकम, अनियन वगैरे असं काही टाकलं नाही, जस्ट आपलं नॉर्मल. आणि मी पॅनवर करणार आहे, तर म्हटलं चला आता बघूया, तुम्हाला पण दाखवते पॅनवर कसं करायचा तो पिझ्झा. तर मी सगळीकडे बटर थोडंसं जास्त मी पसरून घेतलं आहे, म्हणजे आपला पिझ्झाचा जो बेस आहे तो खाली करपणार नाही. तर मी सगळीकडे पसरून घेतलं आहे बटर वगैरे. नंतर माझ्या लक्षात आलं की गॅसची स्पीड जरा जास्त आहे, सो मी गॅसची स्पीडसुद्धा कमी केली. आणि असं रेडी झाला आहे पिझ्झा. अशी कट करून घेतला. ॲक्च्युली थोडंसं पिझ्झाचा बेस थोडासा कडक झाला, त्याच्यामुळे ते कट करायला थोडंसं अवघड गेलं मला. आणि हे बघा, पिझ्झा साधा सिंपलचा आपला घरामध्ये बनवून. आणि मग मी दिला माझ्या भाचीला, आणि विहू तर आता काय माहीत खाते की नाही, लेट्स सी. हे आहे माझ्या भाचीची रिॲक्शन. आणि ते मठामध्ये आलो ना, ह्याच्यापेक्षा चांगली एंडिंग होऊ शकत नाही. श्री स्वामी समर्थ.